पण शूद्र परवडला. आणि त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा त्याच्यानंतर म्हणाले ना महाराज, ते झोळी अशी हे करून वा काही शिल्लक राहिलं नाही, आता आनंदाने आपल्याकडे त्यांनी. फक्त भाड्याचे पैसे आहेत ना, हो. म्हणजे पुण्याला उतरल्यावर रिक्षा भाड्यापुरते आहेत ना, बस. तर हा, तर मग तसं त्यांनी तिथे दान केलं. आणि मग आता ते कौशल्याच्या भुवनात जायला निघाले. तर इथे हे सगळ्यात एक खूप विलक्षण यात असं आहे की एकीकडे आपल्याला हे रामचरित्र म्हणजे तो सगळा प्रसंग कसा झाला असेल, ते एकतर ते महाल पण इतके मोठे, अ, अ, कितीतरी असे 100-100 फूट वगैरे एवढ्यापेक्षा जास्त हाईट असेल असे ते महाल सगळे तेव्हाचे. आणि मग एका महालातनं ते कसे गेले असतील हे सगळं बघताना ते सगळं डोळ्यासमोर उभं राहतच. पण त्याच्याबरोबर हे सांगतायत नाथ महाराज, तेव्हा नाथ महाराजांना त्या त्या ठिकाणी त्यांचे कोणते कसे भाव समोर येत आहेत हे पण बघणं खूप महत्वाचं इथे ठरतं, की कसं त्यांना ते कसं दिसलं असेल आणि ते आपल्या समोर मांडताना ते कशा पद्धतीने मांडतायत ह्याचा जरी आपल्याला हेही जर थोडंसं आपल्याला लक्षात राहिलं किंवा त्याच्याकडे लक्ष राहिलं तर खूप खूप गोष्टींचा उलगडा तिकडे होत जातोय. तर आता ते कौशल्याकडे गेलेले आहेत, कौशल्याकडे जायला निघालेले आहेत. आता कौशल्याची स्थिती काय आहे, तर एक तर जिथे तो साक्षात परब्रह्म परमात्मा आहे, त्याचं जीवाशी असलेलं ऐक्य कधी गेलेलंच नाहीये. म्हणजे डोहाळे लागतात तेव्हा तो एक ऐक्याचा अनुभव आहे. पण तो परब्रह्म परमात्मा असा आहे, तो कायमच आपल्याशी ऐक्य साधूनच आहे. फक्त आपलं लक्ष त्याच्याकडे नसल्यावर त्याची काय इच्छा आहे ते आपल्या चित्तात प्रकट होत नाही, किंवा ती इच्छा प्रकट झाली तरी आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही. अगदी वाईटात वाईट जरी माणूस असला, खुनी असला, लोकांना लुबाडणारा असला, त्रास देणारा असला, तरी त्याला जाणीव असते की हे मी करतोय ते बरोबर नाही. ही कुठेतरी ती जाणीव असते आणि कुठेतरी त्याला त्याचं अंतर्मन त्याला ती जाणीव करून देत असतं. म्हणजेच तो परमात्मा आपल्याला आतून तो जाणीव करून आपल्याला देतो, प्रत्येकाला देतो, गुन्हेगारालाही देतो, ती देत असतो. फक्त आपली ती ऐकायची, ऐकू येण्याची तयारी नसते आणि ऐकू आलं तरी ते ऐकायची तयारी नसते. पण तसं कौशल्याचं नाहीये. कौशल्या नामाप्रमाणेच योगात कुशल आहे. योगात कर्मसु कौशलम, सर्व कर्मात ती कुशल आहे. ती मनाने फार मोठी आहे आणि सत्व संपन्न आहे आणि सत्वाच्याही पुढची अवस्था तिची आहे, अशी ती आहे. आपण आधीच्या ह्याच्यात ते पाहिलं की कौशल्य सुबुद्धी आहे किंवा ही कशी आहे, किंवा काही काही कुबुद्धी आहे, आणि अतिशय वाईट अशी ती मंथरा, त्याचं पण वर्णन आपण पाहिलं. पण ही अगदी ती मुळातच सात्विक आहे. आणि त्यात आता परब्रह्म परमात्माशी आधीच जोडली गेलेली जी आहे, तिच्या गर्भी भगवान आलेत. म्हणजे काय, त्या सर्व विश्व ज्याच्या गर्भात आहे, ज्याच्या बेंबीतून कमळ आणि त्या कमळातनं ब्रह्मदेव उत्पन्न झाले, त्यांनी सृष्टी निर्माण केली, ते साक्षात सत्वरजा तमाच्या पलीकडचं असलेलं परब्रह्म त्या माऊलीनी पोटात समाविष्ट करून घेतले. त्यामुळे ती आधीच ती तेजस्वी आहे, आधीच सात्विकता तिच्या चेहऱ्यात आहे. ह्याच्यात कुंडलीच्या ह्याच्यात आपण जर कोणाला माहिती असेल तर त्यात असं आहे
की पहिल्या स्थानी जर शुक्र असेल तर सुंदरता येते, पहिल्या स्थानी जर चंद्र असेल तर ते सौंदर्य सात्विक सौंदर्य येतं. तसं ते सात्विक सौंदर्य कौसल्या मातेचं आहेच. आणि त्यात आता परब्रह्म परमात्मा एकत्र, आणि ती नुसतं नाळ जोडलेली नाहीये, ती तर साक्षात ती एकरूप झालेली आहे त्या परमात्म्याशी. तर त्यामुळे आपण जे कथेत किंवा बाकी ह्याच्यात सांगतो की आता मी रावणाला मारीन, तर ते प्रसंगी एखाद वेळी झालंही असेल, तसं इथे तो उल्लेख नाहीये, पण तसंही झालं असेल. पण त्याच्यापेक्षाही जे आत्मस्वरूपाचे जे अभिन्नत्व आहे, त्यात ती अशी अभिन्न रूपाने राहिलेली आहे ती कौसल्या माता. आणि तेज आहे ते आत मावत नाहीये ते. म्हणजे परब्रह्म परमात्मा हा सर्वव्यापी आहे. तो जरी त्या भक्तीनी त्या उदरात तिने सामावलेला असला तरी ओसंडून चाललेलं आहे ते. आत्मतत्वाचं काय म्हणतात तो भर इतका मोठा आहे, ते उचंबळून इतकं येत आहे. गर्भही तोच आहे, त्याच्यासाठी येणार प्रेम, दूध जे सगळं आहे ते सगळं तोच आहे. इतकी ती निर्मल अवस्था तिची आहे. तर आता राजा तिकडे गेलेला आहे दशरथ, आणि त्याला कुतूहली आहे की सुमित्रेचे जर असे डोहाळे आहेत तर आता कौसल्याचे डोहाळे काय. म्हणजे सुमित्रेला ज्या म्हणजे ज्या ज्येष्ठाची सेवा करावीशी वाटते, मग तिकडे आता डोहाळे काय आहेत, या कुतूहलाने तो पुढे आलाय. आणि तो स्वतःही भगवंताचे पिता आहेत. तर त्यामुळे नाथ महाराज सांगतायत की जो त्रिभुवनी न समाये जाण, तो भावार्थी साठवे आपण, सद्भाव झालिया संपूर्ण ब्रह्म परिपूर्ण हृदयाकाशी. म्हणजे तो कौसल्याची स्थिती अशी आहे की त्रिभुवनात जे मावला जाणार नाही, तो भावानी, म्हणजे ते माझा पुत्र आहे हा जो भाव आहे, त्या भावानी त्याला तिने गर्भात साठवलेला आहे. त्यामुळे ब्रह्म परिपूर्ण तिच्या हृदयाकाशी आहे असं आहे. आणि अशा कौशल्याच्या दर्शनासाठी उत्कंठेने राजा निघालाय. आता ब्रह्म परिपूर्ण हृदयाकाशी म्हणजे काय, आपण सहज म्हणतो की हृदयात परमेश्वरला आला, किंवा योग्यांचं हृदय तिकडे तो परमेश्वराचं दर्शन आहे. तर त्याच्याही बरोबर महाराजांनी वेदांत पारिजात सौरभ मध्ये दहर पूजा म्हणून सांगितलेले. आणि विशेष असं आहे की मागेही आपण एका सेशनमध्ये पाहिलं असेल की भागवत महाराजांचं जे घरी, महाराजांच्या घरी रेणुका निवासला झालेलं, कित्येक वेळा ऐकलेलं आहे. मी ऐकलेलं आहे, सगळ्यांनीच ऐकलेलं आहे, काकांनीही ऐकलेलं आहे. काकांनी तर म्हणजे काकांचं तर तोंडपाठच आहे ते. पण त्याच्यात तो हृदयाच्या ठिकाणी भगवंताची उपासना करावी, दहर पूजा वगैरे. तर ते दहर पूजा वगैरे हे वाक्य इतक्या वर्षात कोणाच्याही लक्षात आलं नव्हतं. तर ते वेदांत पारिजात सौरभ मध्ये महाराजांनी तो उल्लेख केलेला वाचल्यानंतर भागवत ऐकताना ते लक्षात आलं. तर ती दहर पूजा म्हणजे काय की हृदयाकाशात जे सूक्ष्मात सूक्ष्म जे आहे तेच सर्वव्यापी आहे. आत्मतत्व जे आहे, आकाश जे आहे, ते सूक्ष्मात सूक्ष्म आहे. आपण सॉलिड लिक्विड गॅस म्हणतोय, त्याच्यापेक्षाही सूक्ष्म अणू, परमाणू याच्यापेक्षाही सूक्ष्म आहे. आधुनिक विज्ञान अणूपर्यंत गेले, त्याच्या पुढे परमाणूपर्यंत गेले, पण ते मॅटर पर्यंतच आले. त्या इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन मध्ये जितकं अंतर आहे, तर ते स्केल बघितलं तर आपलं पूर्ण सूर्यमंडळ इथून प्लुटोपर्यंतच्या अंतरापेक्षाही जास्त लांब इलेक्ट्रॉन असतो प्रोटॉनपेक्षा. मग मध्ये काय आहे, मध्ये तर मॅटर कोणतं नाहीये. तर ते जे अवकाश आहे ते अत्यंत सूक्ष्म आहे.
म्हणजे मध्ये तेवढा ते अवकाश आहे, त्याच्यात ते अवकाशाचा जर कण म्हटला तर तो किती सूक्ष्म होईल. ते आकाशही पंचमहाभूतात आहे. त्या आकाशापेक्षाही व्यापक आणि आकाशापेक्षाही सूक्ष्म असं ते आत्मतत्व आहे. तर ते हृदयात एक हृदय कमल जे आहे त्याला अष्टदल द्विदल आहे आज्ञाचक्र, पण त्याच्या आत जो अजून एक अष्टदल कमल आहे आणि ते दहरात आहे, म्हणून ते सूक्ष्म एक जागा आहे हृदयात. तर त्याच्यात ते आहे आणि त्या 8 दलावर 8 गोपी आणि मध्ये राधाकृष्ण आहेत आणि त्याचं ध्यान ही ती दहर पूजा आहे. त्याची पूजा, त्याचं मानसिक पूजा जी आहे, ते अष्टसखी ज्या राधाकृष्णांची पूजा करतात ते तिकडे ते दहर आहे. तर ते हृदयाकाश अत्यंत सूक्ष्म असं तिथे तिला ते ब्रह्माचा अनुभव आलेला आहे. रामदर्शन तिला तिथे झालेलं आहे आणि त्याबरोबर ते शरीरातही आहे. शरीराचा संघ आहे, मनाचा संघ आहे आणि त्या सूक्ष्म अशा त्या दहरात ही त्याचा संघ आहे. म्हणजे ज्या उत्क्रांतीच्या 7ही अवस्था आहेत प्रत्येक चक्राच्या ठिकाणी, फिजिओलॉजिकल लेव्हल जी मूलाधारात आहे, डिझायर्सची लेव्हल जी स्वाधिष्ठानात आहे, नंतर पॉवरची मणिपुरात, या 7ही चक्रात जे सापडणार नाही ती जी पराभक्ती आहे ती त्या दहरात आहे. म्हणजे सहस्रारापर्यंत जाऊन आल्यानंतर